नागपूरच्या यशोधरानगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील तपास आता अधिक वेगाने सुरू असून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले। सुरुवातीच्या सुनावणी दरम्यान तपासासाठी आरोपीची चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। या प्रकरणात मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक आणि तांत्रिक पुरावे गोळा करणे, घटना क्रमांकाची पडताळणी करणे आणि विविध बाबींची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले। बचाव पक्षाकडून विविध मुद्दे मांडण्यात आले, मात्र उपलब्ध कागदपत्रे, तपासाची गरज आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरला। यानंतर न्यायालयाने आरोपीला निश्चित कालावधीसाठी पोलीस कोठडी सुनावली असून यशोधरानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलिसांकडून पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तक्रारदार यांनी दिनांक 11 रोजी तक्रार दिली की त्यांची मुलगी ही फोनवर सारखं बोलत आहे। मग तिची नणंद यांनी सखोल तिची विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सांगितले की काही दिवसापूर्वी त्यांच्या बाजूलाच राहणारा अल्केश उर्फ अंकित मेश्राम यांनी एक दिवस ती घरात एकटी असताना येऊन जबरदस्तीने संभोग केला आणि तेव्हापासून त्यांनी 4-5 वेळा असंच बळजबरीने येऊन संभोग केला आहे। त्याच्यानंतर तो तिकडं जाऊन तिला सारखं फोनवर बोलत असे। त्याच्यावरून त्याच दिवशी त्याची आई पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही तिची तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीला पाठवून तिच्या आईच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केला आणि यातील जो आरोपी आहे अंकेश उर्फ अंकित मेश्राम वय वर्ष 23 राहणार जरीपटका PS हद्दीतील याला अटक केली असून आज माननीय न्यायालयात त्याला हजर करीत आहोत त्याची PCR साठी। अल्पवयीनांशी संबंधित संवेदनशील प्रकरणांमुळे गोपनीयता राखणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते।